नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाअंतर्गत आपल्याला आचार्य किंवा पीएचडी संशोधन पदवी जर करायची असेल तर त्यामध्ये संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने 10 नोव्हेंबर 2016 चा ऑर्डिनन्स नंबर 1/2016 या नावाचा एक अधिनियम काढला. त्या अधिनियमाविषयी आपण आज पाहणार आहोत की जेणेकरून आपल्याला संशोधक म्हणून, त्यानंतर एक मार्गदर्शक म्हणून, त्यानंतर संशोधन केंद्र चालवण्याच्या दृष्टिकोनातून संशोधन केंद्राचे प्रमुख या नात्याने आपल्याला या 1/2016 बद्दल संपूर्ण मार्गदर्शन आजच्या आपल्याला लेक्चर मध्ये मिळणार आहे. बघा, 1/2016 असं त्याला म्हणण्याचं कारण म्हणजे की 2016 ला हे अध्यादेश किंवा हे नोटिफिकेशन संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने काढलेलं आहे. आणि प्रामुख्याने महत्वाचं म्हणजे की युजीसीने घालून दिलेल्या सगळ्या नियमाचा समावेश या अध्यादेशामध्ये किंवा अधिनियमामध्ये करण्याचा प्रयत्न विद्यापीठाने केलेला दिसून येतो. या अध्यादेशामधील प्रमुख बाबींवर आपण आज प्रकाश पाडणार आहोत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे की पार्ट ए अंतर्गत या अध्यादेशामध्ये A1 हा जो भाग आहे हा काय सांगतो की रेकग्नेशन ऑफ पीएचडी सुपरवायझर, की कुठल्याही प्राध्यापकाला जर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा जर मार्गदर्शक व्हायचं असेल तर त्या संदर्भामध्ये सगळ्यात पहिले म्हणजे की या अध्यादेशामध्ये रेकग्नेशन ऑफ पीएचडी सुपरवायझर A1 या अंतर्गत आपल्याला पूर्ण कार्यवाही हे विद्यापीठ करते, की ज्या अंतर्गत या संदर्भामध्ये अपेंडिक्स 1 ज्याला परिशिष्ट 1 म्हटले जाते, या अध्यादेशामध्ये जेवढे परिशिष्ट आहे त्या प्रत्येक परिशिष्टाच्या विषयी आपल्याला थोडक्यात माहिती सुद्धा यामध्ये मिळणार आहे. आणि एक स्पेशल लेक्चर आपण या परिशिष्टावर सुद्धा घेणार आहोत. याच्यामध्ये बघा की या भागामध्ये प्रामुख्याने रेकग्नेशन ऑफ पीएचडी सुपरवायझर साठी आपल्याला काय पाहिजे की कुठल्याही प्रकारचा रेग्युलर प्राध्यापक जो विद्यापीठामध्ये असेल, विद्यापीठाशी संलग्नित असणाऱ्या महाविद्यालयामध्ये असेल, त्या प्राध्यापकाला प्रामुख्याने जर गाईड व्हायचं असेल, जर पर्यवेक्षक जर व्हायचे असेल, सुपरवायझर जर व्हायचं असेल तर या संदर्भामध्ये या पार्ट ए अंतर्गत कार्यवाही केली जाते. यामध्ये प्रथम या परिशिष्ट 1 अंतर्गत प्रामुख्याने तो मास्टर डिग्री असावा, बेसिक गरज आहे. त्याच्यानंतर त्याने पीएचडी केलेली असावी, हे सुद्धा मूलभूत किंवा बेसिक आहे. त्यानंतर त्याने युनिव्हर्सिटी किंवा विद्यापीठाच्या कुठल्याही विभागामध्ये किंवा महाविद्यालयामध्ये तो मात्र परमनंट फॅकल्टी किंवा परमनंट प्राध्यापक असावा, असे जनरल नियम त्या नॉर्म्स त्याच्यामध्ये दिलेले आहेत. त्यानंतर यामध्ये प्रामुख्याने किती वर्षाचा अनुभव पाहिजे असा आपल्याला प्रश्न पडला असेल तर यामध्ये जर पोस्ट ग्रॅज्युएट लेवलवर तुमचं जर अध्यापन कार्य सुरू असेल तर ते अध्यापन कार्य किमान तुमचं 3 वर्ष असावे. किती असावे? 3 वर्ष असावे. पोस्ट ग्रॅज्युएशन लेवलवर जर तुमचा अध्यापनाचा अनुभव 3 वर्ष असेल तर तुम्हाला संशोधक मार्गदर्शक म्हणून विद्यापीठ मान्यता देते. त्यानंतर यूजी क्लासवर तुमचा किमान अनुभव हा मात्र 6 वर्षाचा त्यांनी घेतलेला आहे. म्हणजे ज्या महाविद्यालयामध्ये पदवी पातळीवर अध्यापन करणारे प्राध्यापक आहेत त्यांना जर मार्गदर्शक व्हायचं असेल तर पदवी पातळीवर त्यांचे 6 वर्ष हे प्रामुख्याने अध्यापनाचे पूर्ण झालेले असावे परमनंट प्राध्यापक म्हणून. आणि पीजी लेवलवर फक्त 3 वर्षाचं अध्यापनाचं कार्य जरी केलं तर तुम्हाला मार्गदर्शक होता येते. त्यानंतर याच पार्ट ए मध्ये प्रामुख्याने रेकग्नायझेशन ऑफ रिसर्च सेंटर, ज्याला परिशिष्ट 2 मध्ये या अध्यादेशाने टाकलेले आहे. ते म्हणजे परिशिष्ट 2 किंवा अपेंडिक्स 2 मध्ये काय झालंय की प्रत्येक महाविद्यालयाला रिसर्च सेंटर म्हणून जर मान्यता घ्यायचं असेल तर प्रामुख्याने या A2 अंतर्गत अपेंडिक्स 2 किंवा परिशिष्ट 2 अंतर्गत कार्यवाही केली जाते. आणि त्या अंतर्गत प्रामुख्याने एफिलिएटेड कॉलेज शाल हॅव स्टँडिंग ऑफ 10 years अँड ऍटलिस्ट 1 रेकग्नाइज्ड पीएचडी सुपरवायझर. म्हणजे काय दिलेलं आहे त्यांनी की कुठल्याही महाविद्यालयात जर संशोधन केंद्र पाहिजे असेल तर किमान 10 वर्ष त्या संस्थेने पूर्ण केलेले असायला पाहिजे स्थापनेपासून. आणि त्या महाविद्यालयामध्ये किंवा त्या रिसर्च सेंटरमध्ये किमान एक मार्गदर्शक असायलाच पाहिजे, जेणेकरून त्याला त्या सेंटरला रिसर्च सेंटर म्हणून मान्यता मिळेल. त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन डिपार्टमेंट त्या महाविद्यालयामध्ये असायला पाहिजे असं याच्यामध्ये दिलेलं आहे. आणि रिसर्च लॅबची सुविधा असायला पाहिजे. त्यानंतर महाविद्यालयामध्ये प्रामुख्याने पीएचडी साठी, आचार्य पदवीसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व सोयी सुविधा, त्यामध्ये ग्रंथालय असो, पुस्तकं असो,
किंवा अधिक ICTच्या फॅसिलिटीज या सगळ्या बाबी त्या महाविद्यालयाने पूर्ण केलेल्या असायला पाहिजेत असं यामध्ये दिलेलं आहे. इथे एक महत्वाची जे बाब आहे ती म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन डिपार्टमेंट असायला पाहिजे असं या अध्यादेशामध्ये म्हटलेलं आहे. मात्र बहुतेक ठिकाणी पोस्ट ग्रॅज्युएशन डिपार्टमेंट नसल्यामुळे देखील ही अडचण येऊ शकते. त्यामुळं विद्यापीठाने हल्ली या ज्या महाविद्यालयामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन नाही आहे तिथं देखील देण्याचा प्रयत्न ह्या सुरू आहे सध्या या विद्यापीठाचा. त्यानंतर या अध्यादेशामध्ये प्रामुख्याने आपण कमिटीज फॉर रिकॉग्नायझेशन ऑफ रिसर्च सेंटर हे या भागामध्ये सुद्धा येते. याच्यामध्ये डीन ऑफ द कन्सर्न फॅकल्टी म्हणजे विद्यापीठाचे जे अधिष्ठाता असतील ते अधिष्ठाता या तुमच्या रिसर्च सेंटरच्या चेअरपर्सन म्हणून त्या बॉडीवर असतात. ते तुमच्या महाविद्यालयाला रिसर्च सेंटरची मान्यता देतात. त्यानंतर चेअरमन ऑफ बोर्ड ऑफ स्टडी ऑफ द कन्सर्न सब्जेक्ट इन द रिस्पेक्टिव्ह फॅकल्टी असं त्यांनी म्हटलं आहे की यामध्ये बीओएस मध्ये जे चेअरमन असतात ते बीओएस मधले चेअरमन आणि त्यामधले जे अधिकारी असतात ते अधिकारी वर्ग एक मेंबर म्हणून याची भूमिका पार पाडतात. त्यानंतर हेड ऑफ द युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ द कन्सर्न सब्जेक्ट ज्या ज्या विषयाचं रिसर्च सेंटर अलोकेशन करायचं आहे त्या विषयाचे विद्यापीठामधले जे हेड असतील ते हेड यामध्ये प्रामुख्याने मेंबर म्हणून कार्य करत असतात आणि विद्यापीठाने घालून दिलेले जे मेंबरचे अधिकारी असतात ते सुद्धा याच्यामध्ये येतात. त्यानंतर येते अपेंडिक्स 3. अपेंडिक्स 3 या अंतर्गत काय केलं जाते की महाविद्यालयाने प्रामुख्याने अर्ज केल्यानंतर अपेंडिक्स 3 किंवा परिशिष्ट 3 मध्ये ही कमिटी जी मी वर सांगितली आहे ही सर्व कमिटी त्या महाविद्यालयाला भेट देते आणि भेट दिल्यानंतर ती महाविद्यालयामध्ये आवश्यक असणाऱ्या सर्व सोयी सवलती असो, मार्गदर्शकासाठी आवश्यक असणाऱ्या किमान पात्रता असो आणि सगळ्या बाबी पाहिल्यानंतर परिशिष्ट 3 अंतर्गत तुम्हाला एक तो रेकॉर्ड किंवा तो रिपोर्ट दिला जातो आणि तो रिपोर्ट दिल्यानंतर महाविद्यालयाला प्रामुख्याने एक रिसर्च सेंटर म्हणून मान्यता मिळते. त्यानंतर या भागामध्ये पार्ट ए मध्ये दिलेला आहे की इंटेक कॅपॅसिटी त्यांनी म्हटलंय. इंटेक कॅपॅसिटी म्हणजे की प्रत्येक महाविद्यालयातल्या किंवा या रिसर्च सेंटरला किती संशोधक विद्यार्थी घेता येतील. या अध्यादेशानुसार प्रामुख्याने 30 विद्यार्थी एका विषयाचे एक रिसर्च सेंटर घेऊ शकतो. आता महत्वाचं आहे की 30 विद्यार्थी कसे घेता येतील. इथं या अध्यादेशामध्ये प्रामुख्याने याच A2.2 मध्ये असं दिलेलं आहे की जर त्या महाविद्यालयामध्ये प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर आणि असिस्टंट प्रोफेसर असे 3 ग्रेड जे पडलेले आहेत त्या 3 ग्रेड अंतर्गत प्रोफेसर करिता प्रामुख्याने 8 विद्यार्थ्यांना गाईड म्हणून तुम्हाला करता येते, सुपरविजन करता येते. आणि जर तुम्ही असोसिएट प्रोफेसर असाल तर तुम्हाला 6 विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करता येते आणि असिस्टंट प्रोफेसरला किमान 4 विद्यार्थ्यांना सुपरविजन करण्याची संधी या अध्यादेशाने आपल्याला दिलेली आहे. आता याच्यामध्ये 30 विद्यार्थ्यांचं जे आपण मर्यादा पाहत आहोत 30 विद्यार्थी आपल्याला घेता येतात म्हणजे याचा अर्थ की एका महाविद्यालयामध्ये अनेक गाईड होऊ शकतात. इतर महाविद्यालयाचे देखील गाईड त्या सेंटरला जुळू शकतात. तशी देखील तरतूद या अध्यादेशामध्ये दिलेली आहे. त्यामुळे ही संख्या वाढून 30 पर्यंत जाण्याची याच्यामध्ये जाण्यासंदर्भामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. आणि ही सगळी प्रक्रिया जी आहे की एव्हरी रेकग्नायझर सुपरवायझर शॅल सबमिट द डिक्लेरेशन अबाउट द डिटेल्स ऑफ द स्कॉलर वर्किंग अंडर हिम ऑर हर इन प्रिस्क्राइब फॉर्मॅट इन अपेंडिक्स 4 असं त्यांनी म्हटलं. म्हणजे परिशिष्ट 4 काय सांगते की एका मार्गदर्शका अंतर्गत किती विद्यार्थी कार्य करीत आहे त्याचं डिटेल्स या परिशिष्ट 4 अंतर्गत आपल्याला पाहायला मिळते की परिशिष्ट 4 हे सांगणार आहे की तुमच्या अंतर्मध्ये किती लोक, किती विद्यार्थी काम करत आहेत. त्यानंतर या अध्यादेशाचा पुढचा जो महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे पार्ट बी. पार्ट बी काय आहे? प्रोसिजर फॉर ऍडमिशन अँड अवॉर्ड ऑफ PhD डिग्री. त्या संदर्भामध्ये महत्त्वाच्या बाबी यामध्ये दिलेल्या आहेत. यामध्ये आपण सगळ्यात पहिले पाहू की अनाउन्समेंट ऑफ प्री डिटर्मिन्ड सीट्स म्हणजे किती सीट्स तुमच्या सेंटरला आहेत याचं निकष जे आहेत या संदर्भामध्ये प्रामुख्याने एक त्यांनी फॉर्मॅट दिला आहे. या फॉर्मॅटमध्ये काय आहे की सिरियल नंबर, फॅकल्टी, सब्जेक्ट, नेम ऑफ रिसर्च सेंटर, टोटल सीट्स अँड व्हॅकन्सी अवेलेबल. म्हणजे एका महाविद्यालयामध्ये वेगवेगळे विषय हे ते रिसर्च सेंटर राहतील. मी एक महाविद्यालय म्हणजे रिसर्च सेंटर म्हणत नाही. एका महाविद्यालयामध्ये अनेक विषय जे राहतील, अर्थशास्त्र असेल, मराठी असेल, इंग्रजी असेल, भूगोल असेल, इतिहास असेल, असे सगळे विषय असेल, रसायनशास्त्र असेल, फिजिक्स असेल, हे सगळे विषय जे असतील हे प्रत्येक विषय त्या महाविद्यालयामध्ये रिसर्च सेंटर आहे. आता त्या रिसर्च सेंटर मध्ये प्रामुख्याने फॅकल्टी म्हणजे त्या मार्गदर्शकाचं नाव, त्याचं सब्जेक्ट, त्यानंतर टोटल सीट किती आहे, त्याच्या अंतर्गत किती लोक काम करू राहिले आणि सीट किती अवेलेबल आहे, ही सगळी माहिती विद्यापीठाला आपल्याला द्यायची आणि विद्यापीठ त्यानंतर या महाविद्यालयामध्ये वेगवेगळ्या विषयाची किती सीट्स उपलब्ध आहेत याविषयी आपल्याला माहिती देणार आहे. त्यानंतर इलिजिबिलिटी ऑफ प्रोसिजर फॉर ऍडमिशन टू द PhD प्रोग्राम. यामध्ये इलिजिबिलिटी फॉर ऍडमिशनच्या संदर्भामध्ये प्रामुख्याने मुख्य जे बाबी दिल्या आहेत त्यामध्ये तो मास्टर डिग्री असावा. त्यानंतर या संदर्भामध्ये की त्या
कॅटेगरीचं जे रिझर्वेशन आहे ते सुद्धा या अध्यादेशाने दिलेलं आहे, की ज्या अंतर्गत 55% हे जनरल कॅटेगरीसाठी दिलेलं आहे, 50% जे दिलेलं आहे, 50% हे कॅटेगरीसाठी SC ST या ओबीसी साठी, आणि म्हणजे ओबीसी जो गट नॉन क्रिमिनल मध्ये मोडतो त्यांना सुद्धा 50% या अंतर्गत आपल्याला पासिंग पीजी मध्ये दिलेलं आहे, की त्यांना ऍडमिशन घेता येतं. त्यानंतर नुसतं पीजी असून चालत नाही, तर आपल्याला पीएचडी साठी ऍडमिशन साठी पेट नावाची एक्झाम देखील विद्यापीठाची उत्तीर्ण करावं लागते. त्याचं सर्टिफिकेट असल्याशिवाय आपल्याला ऍडमिशन मिळत नाही. त्याला पीएचडी एंट्रन्स टेस्ट असं म्हटलं गेलेलं आहे, ते सुद्धा आपल्याला घ्यावं लागते. त्यानंतर प्रोव्हाइडेड दॅट इलिजिबल कॅन्डिडेट सॅटिस्फाईड एनी ऑफ फॉलोइंग क्रायटेरिया, म्हणजे काय म्हटलेलं आहे की त्यांनी जर तुमचं पॅट एक्झाम नसेल तर तुमचं किमान नेट किंवा सेट किंवा ईजीसी CSIR ची नेट ही परीक्षा जर उत्तीर्ण केलेली असेल तर तुम्हाला या पॅट परीक्षेमधून सूट मिळते. त्यानंतर काही लोकांचं जर टीचर फेलोशिप असेल तर त्यांना देखील कुठल्याही प्रकारचे पॅट एक्झाम न देता डायरेक्ट पीएचडी ला ऍडमिशन मिळू शकते. त्यानंतर प्रोसिजर फॉर पीएचडी ऍडमिशन अँड अलोकेशन ऑफ सुपरवायझर, या संदर्भामध्ये युनिव्हर्सिटी लेव्हलवर आणि महाविद्यालय लेव्हलवर जी कमिटी आहे त्या संदर्भामध्ये चेअरपर्सन हेड ऑफ द कन्सर्न डिपार्टमेंट राहतील. त्यानंतर वन सब्जेक्ट एक्सपर्ट मस्ट बी रेकग्नाइज्ड सुपरवायझर, एक विद्यापीठाचा मान्यता प्राप्त मार्गदर्शक राहील जो या कमिटीवर राहील जर युनिव्हर्सिटीमध्ये असेल तर. त्यानंतर रिसर्च सुपरवायझर ऑफ कॉन्सर्न सब्जेक्ट, त्या महाविद्यालयामध्ये त्या विषयाचा तो गाईड किंवा सुपरवायझर, ही अशा प्रकारची चेअरपर्सन मेंबर आणि मेंबर सेक्रेटरी अशी कमिटी राहील. त्यानंतर महाविद्यालय स्तरावर चेअरपर्सन कोण राहील? प्रिन्सिपल राहतील. त्यानंतर एचओडी राहतील, त्या त्या विभागाचे एचओडी राहतील, हेड ऑफ द डिपार्टमेंट. त्यानंतर वन सब्जेक्ट एक्सपर्ट मस्ट बी रेकग्नाइज्ड सुपरवायझर, एक तुमच्या महाविद्यालय सोडून दुसऱ्या महाविद्यालयामध्ये जो पीएचडीचा आचार्य पदवीचा मार्गदर्शक आहे तो यामध्ये मेंबर म्हणून राहील. आणि त्यानंतर रिसर्च सुपरवायझर ऑफ कन्सर्न सब्जेक्ट, अशा प्रकारे 4 लोक यामध्ये तुम्हाला या महाविद्यालयाच्या स्तरावर तुम्हाला या पीएचडीच्या प्रक्रियेमध्ये राहणार आहेत. त्यानंतर यामध्ये महत्वाचा जो भाग दिलेला आहे की तो कोर्स वर्क, हा महत्वाचा भाग आहे की जो या अध्यादेशामधील बी या भागामध्ये येतो. आणि बी मध्ये 2.3 हा भाग काय सांगतो की कोर्स वर्क आफ्टर हॅव्हिंग बीन ऍडमिटेड, तुमचे ऍडमिशन झालेले आहे पीएचडीला ऍडमिशन झाल्यानंतर प्रामुख्याने 16 वीक्स असं त्यांनी म्हटलं की 16 आठवड्याचा जो अवर्स मध्ये किंवा तासामध्ये सुद्धा काही महाविद्यालयामध्ये कन्वर्ट झालेला आहे, की जो त्या विद्यापीठाने घालून दिलेल्या तासामध्ये किंवा 16 आठवड्यामध्ये तो कोर्स वर्क तुम्हाला पूर्ण करायचा आहे. आणि या कोर्स वर्कच्या मध्ये प्रामुख्याने स्कॉलर हु हॅज ऑलरेडी कम्प्लिटेड एमफिल, म्हणजे युजीसीच्या अध्यादेश 2009 च्या नियमानुसार जे लोक एमफिल पदवी उत्तीर्ण आहेत त्या लोकांना मात्र कोर्स वर्क मधून सूट विद्यापीठाने दिलेली आहे. आणि या कोर्स वर्कचा जो सिलेबस आहे तो सगळ्याच्या सगळा सिलेबस हा आपल्याला एका लेक्चर मध्ये आपल्याला सगळ्या सिलेबस विषयी माहिती मिळेल. या सिलेबस मध्ये प्रामुख्याने तुम्हाला पीएचडी कशी करायची त्या संदर्भामध्ये सगळ्या बाबी या अध्यादेशाने घालून दिलेल्या आहे. त्यानंतर याच भागामधला जो पीएचडी रजिस्ट्रेशन अँड ड्युरेशन हा जो महत्वाचा भाग आहे की यामध्ये आपल्याला अपेंडिक्स 6 काय दर्शवते की अपेंडिक्स 6 मध्ये या प्रोसिजर फॉर पीएचडी रजिस्ट्रेशन दिलं आहे की तुमची ऍडमिशन हे कोर्स वर्क साठी अपेंडिक्स 5 अंतर्गत करण्यात येते. त्यानंतर अपेंडिक्स 6 किंवा परिशिष्ट 6 अंतर्गत तुम्हाला कोर्स वर्क कंप्लीट केल्यानंतर तुमचं सर्टिफिकेट तुम्हाला दिल्या जाणार आहे. ते सर्टिफिकेट विद्यापीठ तुम्हाला देईल आणि त्या ज्या ज्या सेंटरमध्ये तुम्ही ऍडमिशन घेतलेली आहे ते सेंटर सुद्धा तुम्हाला ते तशा प्रकारचं सर्टिफिकेट देणार आहे. आणि ह्या दोन्ही परिशिष्टानंतर तुमचं प्रामुख्याने पुढची प्रक्रिया ही पार पाडल्या जाणार आहे. त्यानंतर ड्युरेशन किती आहे, यामध्ये ड्युरेशन किती आहे, पीएचडीचा कालावधी नेमका किती लागणार आहे, तर या संदर्भामध्ये हा अध्यादेश असं सांगतो की पीएचडी या अभ्यासक्रमासाठी किंवा या संशोधन अभ्यासक्रमासाठी जास्तीत जास्त 6 वर्षामध्ये तुम्हाला कार्य करता येते आणि कमीत कमी 3 वर्षामध्ये हे कार्य आपल्याला करता येते. यामध्ये त्यांनी कोर्स वर्कचा कालावधी हा इन्क्लूड केलेला आहे, समाविष्ट केलेला आहे. म्हणजे कोर्स वर्कच्या कालावधीमध्ये तुमची ऍडमिशन झाली तिथून तुम्हाला कमीत कमी 3 वर्ष आणि जास्तीत जास्त 6 वर्षामध्ये हे कार्य पूर्ण करायचं आहे. त्यानंतरचा जो पुढचा प्रक्रिया आहे या भागामध्ये की सबमिशन ऑफ थेसिस मध्ये आधीच्या वेळेस आपल्याला ड्राफ्ट थेसिस हा भाग नव्हता, मात्र या अध्यादेशाने एक महत्वाची तरतूद केली आहे ती म्हणजे सबमिशन ऑफ ड्राफ्ट थेसिस म्हणजे कच्च्या स्वरूपातला प्रबंध तुम्हाला रिसर्च सेंटरला सादर करायचा आहे आणि त्या सादर केल्यानंतर तुम्हाला त्याचा एक मुक्त व्हायवा किंवा ओपन डिफेन्स व्हायवा सुद्धा होणार आहे आणि तो डिफेन्स व्हायवा झाल्यानंतर तुमचं पुढची प्रक्रिया पार पाडणार. याच दरम्यान तुम्हाला ड्राफ्ट थेसिस सबमिट करताना तुम्हाला महत्वाचं म्हणजे की या अध्यादेशामध्ये बी 4.1 सबमिशन ऑफ ड्राफ्ट थेसिस या मुद्द्यामध्ये काय दिलेलं आहे की तुमच्या रिसर्चच्या टॉपिकवर तुम्हाला किमान पेपर पब्लिश करायचे आहेत आणि हे पेपर
रेफर्ड जर्नलमध्ये युजीसीने मान्यता प्राप्त केलेल्या जर्नल्समध्ये तुम्हाला असायला पाहिजे. म्हणजे तुमचा किमान एक पेपर हा जर्नल्समध्ये असायला पाहिजे, तुमच्या नियतकालिकामध्ये किंवा शोध प्रबंधामध्ये असायला पाहिजे आणि तो युजीसीने मान्यता प्राप्त दिलेल्या युजीसीच्या सध्याच्या केअर लिस्टमध्ये असायलाच पाहिजे. त्यानंतर एक पेपर तुमच्या विषयाशी रिलेटेड असणाऱ्या एखाद्या कॉन्फरन्समध्ये, जे राज्य स्तरावर, राष्ट्रीय स्तरावर किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर तुमच्या विषयाचा, म्हणजे मराठी, इंग्रजी, हिंदी असे विषय नाही, तर तुमचा रिसर्चचा जो टॉपिक आहे त्या टॉपिकवर ज्या ठिकाणी तुमची परिषद होत आहे त्या परिषदेमध्ये तुम्हाला पेपर प्रेझेंट करायचा आहे. आणि हे सगळी प्रक्रिया आपल्याला या सबमिशन ऑफ ड्राफ्ट थेसिसच्या वेळेस पार पाडायची आहे. त्यानंतरची महत्वाची जी प्रक्रिया आहे ती म्हणजे फायनल थेसिस. फायनल थेसिस ऑफ फॉर इव्हॅल्युएशन मध्ये की आता तुमचा ड्राफ्ट थेसिस सबमिट झाला, त्या ड्राफ्ट थेसिसवर ती सेंटरची कमिटी जी आहे ती कमिटी चेक करणार आहे, काय त्याच्यामध्ये दुरुस्त्या करायच्या ते सुचवणार आहे. आणि ते सगळं सुचवल्यानंतर तुम्हाला पुढची जी प्रक्रिया आहे की ती पुढची प्रक्रिया आपल्याला पार पाडायची आहे. या अंतर्गत आपल्याला अपेंडिक्स 8 जे आहे तर ते काय करेल की रिसर्च सेंटर शॅल इश्यू द सर्टिफिकेट ऑफ प्रिस्क्राइब्ड फॉर्मॅट मेन्शनिंग सक्सेसफुल कंप्लीशन ऑफ प्री डिफेन्स. म्हणजे तुमचं अपेंडिक्स 8 किंवा परिशिष्ट 8 तुमचा ड्राफ्ट थेसिसचा मुलाखत किंवा तुमचा जो व्हायवा आहे तो पूर्ण झाल्याचं प्रमाणित या अपेंडिक्स 8 अंतर्गत होणार आहे. आणि त्याच्यानंतरच तुम्हाला फायनल थेसिस सबमिट करता येणार आहे. या अंतर्गत सबमिशन ऑफ फायनल थेसिस अंतर्गत तुम्हाला महत्वाच्या ज्या बाबी दिल्या त्या अध्यादेशाने की तुम्हाला 4 कॉपीज मध्ये, 4 प्रतीमध्ये पीएचडीचा प्रबंध, आचार्य पदवीचा प्रबंध सादर करायचा आहे. तो प्रबंध तुम्हाला MS वर्ड मध्येच करायचा आहे, कुठल्याही प्रकारच्या सॉफ्टवेअर मध्ये तुम्हाला करायचा आहे, एडोब पेज मेकर मध्ये करायचा नाही. MS वर्ड मध्ये तुम्हाला टाईप करायचा आहे, त्याची एक PDF सुद्धा कॉपी करायची आहे, त्याची सॉफ्ट कॉपी सुद्धा CT फॉर्मॅट, पेन ड्राईव्ह फॉर्मॅट मध्ये करायची आहे आणि तुम्हाला रिसर्च सेंटरला ही द्यायची आहे. त्यानंतर या थेसिस सोबत मुख्यतः की तुमचा जो सिनॉप्सिस होता तो सिनॉप्सिस सुद्धा तुम्हाला या थेसिस सोबत जोडायचा आहे. आणि त्याच्यानंतर या समरी सुद्धा या थेसिस सोबत आपल्याला जोडायची आहे. म्हणजे तुम्हाला थेसिस पाहिजे, त्याच्यानंतर तुमचं सिनॉप्सिस सुद्धा पाहिजे आणि या थेसिस वरची किंवा या प्रबंधावरचा तुम्हाला आराखडा किंवा समरी सुद्धा पाहिजे, सारांश सुद्धा पाहिजे. आणि तो 3000 वर्ड्स मध्ये म्हणजे 3000 शब्दांमध्ये सुद्धा तुम्हाला समरी द्यायची आहे. हा सगळा भाग पार पाडल्यानंतर याच्यामधल्या काही छोट्या बाबी आहेत त्या सुद्धा सांगणं आवश्यक आहे. त्यामध्ये MS वर्ड मध्ये तुमचं टायपिंग असावं, टाइम्स न्यू रोमन मध्ये तुमचं इंग्रजीमध्ये जर लिखा तुमचा प्रबंध असेल तर तो टाइम्स न्यू रोमनच्या 12 साईज मध्ये असावा, 1.5ची त्याला स्पेसिंग असावी. आणि मराठीमध्ये प्रामुख्याने त्यांनी मराठीमध्ये कृतीदेव हा फॉन्ट मात्र दिलेला आहे. कुठल्याही प्रकारचा सुंदर फॉन्ट आपल्याला वापरायचा नाही. जो सुंदर फॉन्ट त्यांनी दिलेला आहे विद्यापीठाच्या अध्यादेशाने तोच फॉन्ट आपल्याला वापरायचा आहे आणि त्याचाच उपयोग करायचा आहे. आणि याच्यामधली महत्वाची भाग म्हणजे की तुमची बिब्लिओग्राफी स्टाईल जी आहे, संदर्भ ग्रंथ सूची की विद्यापीठाने घालून दिलेल्या नियमानुसार तुम्हाला संदर्भ ग्रंथ सूची द्यायची आहे. म्हणजे आपल्या विषयामध्ये कुठल्या प्रकारची स्टाईल दिलेली आहे संदर्भ ग्रंथ सूचीची ते सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये फॉलो करायची आहे. ज्यामध्ये IEEE, त्याच्यानंतर ACM, APA, MLA, शिकागो, ISTyle, ILI, ब्ल्यू बुक लॉ या संदर्भामध्ये सगळ्या बाबी आपल्याला फॉलो करायच्या आहेत. संदर्भ सूचीवर आपण स्पेशल एक लेक्चर बनवणार आहोत, त्यावेळेस तुम्हाला समजेल की आपल्या विषयामध्ये कशा प्रकारची संदर्भ ग्रंथ सूची लिहिल्या जाते. त्यानंतरचे पुढचे जो भाग आहे, फॉलोइंग सर्टिफिकेट डॉक्युमेंट शुड बी इन्क्लुडेड इन द थिसिस ॲज अ प्रिलिमिनरी पेजेस ॲज पर द अपेंडिक्स मेन्शन बिलो. म्हणजे परिशिष्ट 7, 8, 9, 10, 11 हे सगळे भाग तुम्हाला थिसिसच्या वेळेस सगळ्यात महत्वाचे आहे की तुमचं PhD कोर्सवर कम्प्लिशनचं सर्टिफिकेट जे विद्यापीठ देणार आहे ते परिशिष्ट 7 राहणार आहे. त्यानंतर सर्टिफिकेट ऑफ द हेड ऑफ द डिपार्टमेंट ऑफ रिसर्च सेंटर सर्टिफिकेट अपेंडिक्स 8 परिशिष्ट 8 कोण देणार आहे, तुमच्या महाविद्यालय किंवा तुमचं रिसर्च सेंटर देणार आहे की तुम्ही कोर्सवर कंप्लीट केला, आवश्यक असणाऱ्या सर्व बाबी कंप्लीट केल्या ते सगळं भाग देणार आहे. त्यानंतर अपेंडिक्स 9 हे तुमचं परिशिष्ट 9 काय राहणार, तुमचं अंतर्गत पृष्ठ राहणार आहे PhDचं, त्याला सुद्धा तुम्हाला परिशिष्ट 9 असा भाग असं द्यायचा आहे, परिशिष्ट 9 असा नाव तुम्हाला द्यायचं आहे. त्याच्यानंतर तुमचं प्रतिज्ञापत्र ज्याला डिक्लेरेशन बाय द स्कॉलर असं म्हटलं आहे ते तुमचं अपेंडिक्स 10 किंवा परिशिष्ट 10 असं त्याला म्हटलेलं आहे. त्यानंतर सर्टिफिकेट ऑफ PhD सुपरवायझर तुमच्या मार्गदर्शकाचं प्रमाणपत्र, ते प्रमाणपत्र राहील परिशिष्ट 11. त्यानंतर शेवटचं एक्नॉलेजमेंट, म्हणजे ऋणनिर्देश तुमच्या विषयामध्ये किती लोकांना सहकार्य केलं ते तुमचं एक्नॉलेजमेंट राहणार आहे. त्यानंतर याच्यामध्ये या भागामध्ये इव्हॅल्युएशन ऑफ थिसिस, तुमचं इव्हॅल्युएशन ऑफ थिसिसच्या संदर्भामध्ये हा अध्यादेश काय म्हणतो की या अंतर्गत तुमचं जेव्हा तुमचं हार्ड कॉपी सबमिशन होणार आहे त्यानंतर विद्यापीठाची प्रक्रिया आहे रिसर्च रेकॉग्निशन कमिटी.
म्हणजे या अध्यादेशामध्ये दोन महत्वाचे शब्द आहेत मला सांगावे आवश्यक वाटतात की रिसर्च ऍडवायझरी कमिटी ज्याला RAC म्हटले गेलेलं आहे आणि रिसर्च रेकॉग्निशन कमिटी ज्याला RRC म्हटलेलं आहे. रिसर्च ऍडवायझरी कमिटी ज्या महाविद्यालयामध्ये ज्या रिसर्च सेंटरमध्ये तुम्ही ऍडमिशन घेतलेले आहे त्या ठिकाणी हे रिसर्च ऍडवायझरी कमिटी राहणार आहे आणि रिसर्च रेकॉग्निशन कमिटी ही विद्यापीठाच्या पातळीवर राहणार आहे. या दोन्ही कमिट्या आपल्या ह्या सगळी प्रक्रिया पार पाडणार आहेत. त्यानंतरची या इव्हॅल्युएशन ऑफ थिसिस मध्ये मुख्यतः की ही सगळी प्रक्रिया आधीच्या याच्यामध्ये इतकी फास्ट होत नव्हती, मात्र या अध्यादेशाने मुख्यतः की तुमचा रिपोर्ट हा ऑनलाईन बनवण्याच्या संदर्भामध्ये, ईमेलच्या संदर्भामध्ये ह्या सगळ्या नवीन बाबी याच्यामध्ये समाविष्ट केलेल्या आहे. त्यामुळे कमीत कमी कालावधीमध्ये कशा प्रकारे विद्यार्थ्याला, संशोधकाला PhD ची पदवी अवॉर्ड होईल ह्या बाबी दिलेल्या आहेत. आता मुख्यतः ज्या दिवशी तुमचं PhD सबमिशन होणार आहे तिथपासूनच ही प्रक्रिया अतिशय गतिशील होणार आहे, अतिशय फास्ट ही प्रक्रिया होणार आहे. त्यानंतर यामध्ये महत्वाचा जो भाग त्यांनी दिला आहे की यामध्ये पॅनल नेमणे, रेफरी नेमणे ही सगळं जी प्रक्रिया ही सगळी प्रक्रिया ही विद्यापीठ पार पाडणार आहे. आणि यामध्ये ओपन डिफेन्स व्हायवा हा महाविद्यालय स्तरावर होणार आहे आणि RRC म्हणजे विद्यापीठाच्या पातळीवर सुद्धा होणार आहे. आणि ही सगळी प्रक्रिया पार पाडल्यानंतर आपल्याला पार्ट C या अध्यादेशामध्ये काय सांगतो की पार्ट C अंतर्गत डिपॉझिटरी विथ इम्प्लिमेंट म्हणजे आता तुमचा प्रबंध हा विद्यापीठामध्ये सबमिट केल्यानंतर विद्यापीठ तो प्रबंध इम्प्लिमेंट जे आहे, जे गांधीनगरला आहे त्या गांधीनगरच्या ऑफिसमध्ये प्रत्येक विद्यापीठ हा प्रबंध पाठवणार आहे. तुमचं सॉफ्ट कॉपी मधलं सगळं मटेरियल ते पाठवणार आहेत आणि पाठवल्यानंतर तुमची समोरची जी प्रक्रिया आहे की तुमच्या थिसिसचं प्रकाशन, तुमच्या थिसिसचं ऑनलाईन सोर्सेसवर, ओपन सोर्सेसवर तुमचं प्रकाशित केलं जाणार आहे की जेणेकरून इतर संशोधकांना सुद्धा तुमच्या संशोधन विषयाविषयी माहिती मिळेल. अशा प्रकारे हा अध्यादेश आहे. याच्यामधल्या महत्वाच्या बाबीवर आपण आज प्रकाश टाकलेला आहे. यामधल्या परिशिष्ट, कुठले परिशिष्ट काय सांगते याविषयी आपण पुढच्या लेक्चर मध्ये पाहणार आहोत. त्यानंतर या PhD कोर्स वर्क मध्ये कुठल्या प्रकारची मॉड्यूल राहणार आहोत त्याविषयी सुद्धा आपण पुढच्या लेक्चर मध्ये चर्चा करणार आहोत. धन्यवाद मित्रांनो. इथं आपण 1/2016 च्या अध्यादेशाविषयी मार्गदर्शन पाहिलेलं आहे. यानंतरच्या लेक्चर मध्ये आपली सगळ्यांचं पुन्हा नव्याने आपण स्वागत करू. या चॅनलला अधिकाधिक संशोधक विद्यार्थ्यांनी लाईक करावे आणि सबस्क्राईब करावे की जेणेकरून आपल्याला या PhD च्या संदर्भामध्ये सगळी माहिती आणि सगळा अभ्यासक्रम आपल्याला मिळणार.